हिंदवी स्वराज्याचे गुप्तहेर प्रमुख शूरवीर बहिर्जी नाईक यांचा पराक्रम स्मृती दिन नाईक यांचे समाधीस्थळ असलेल्या खानापूर तालुक्यातील बानूरगड येथे साजरा करण्यात आलाय। बहिर्जी नाईक यांना पराक्रम स्मृती दिनानिमित्त मानवंदना देण्यात आली। अखिल भारतीय बेडर रामोशी समाज कृती समितीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मोहनराव मदने यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। बहिर्जी नाईक यांच्या या समाधीस्थळी त्यांचं भव्य स्मारक व्हावं अशी मागणी यावेळी नाईक प्रेमी बंधूंमधून करण्यात आली आहे। तसेच खानापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास बाबर यांनी देखील आज बहिर्जी नाईक यांच्या समाधीचे दर्शन घेऊन अन्य किल्ल्यांप्रमाणे या बानूरगड किल्ल्याला दर्जा मिळवून देण्यासाठी सरकार दरबारी प्रयत्न सुरू असल्याचंही त्यांनी म्हटलंय। बहिर्जी नाईक यांच्या पराक्रम स्मृती दिनानिमित्त आज या मानवंदना कार्यक्रमाच्या ठिकाणी रक्तदान शिबिराचं देखील आयोजन करण्यात आलं। हे बानूरगड ठिकाण होतं, मात्र अलीकडील वर्षामध्ये निधी आणि एकूण कार्यक्रमाला सुरुवात झाला। आता पराक्रम स्मृती दिन या ठिकाणी होतं। मी पहिल्यांदा पराक्रम स्मृती दिनानिमित्त बहिर्जी नाईकांना विनम्र अभिवादन त्या ठिकाणी वाहतो आणि खऱ्या अर्थानं त्यांचे सगळे वारसदार आज या ठिकाणी उपस्थित आहेत। MM ग्रुपचे आमचे सहकारी मित्र आदरणीय MM नाना या ठिकाणी उपस्थित आहेत, कारण त्यांचा खूप मोठा वाटा या समाधीस्थळाच्या विकासामध्ये निश्चितपणे मोठ्या प्रमाणात त्यांचा वाटा आहे। यापूर्वी गडावरती येण्यासाठी अत्यंत बिकट अवस्था होती, पाऊलवाट होती, त्यामुळे थोडंसं दुर्लक्षित असलेला सगळा भाग होता। कैलासवासी आमदार अनिल बाबर यांच्या प्रयत्नातून जवळपास 2.5-3 कोटी रुपये या ठिकाणी येणार संपूर्ण रस्ता आणि काही विकासाच्या कामाच्या दृष्टीनं या ठिकाणी थोडं काम झालं, काही इतर लोकांच्या सहकार्यातून थोडं तटबंदीचं काम या निमित्तानं झालं आहे। मला असं वाटतं की खूप वर्ष दुर्लक्षित होता। आता ह्या सगळ्या नाईक मंडळींच्या सहकार्यानं, कारण म्हणजे हे फक्त काय एका समाजापुरतं मर्यादित नाही, संपूर्ण स्वराज्य उभारण्यामध्ये बहिर्जी नाईकांचा खूप मोठा वाटा होता। त्यामुळे हे क्षेत्र विकसित व्हावं या हेतूनं आम्ही बरोबर 1-2 आठवडे झाले असतील आदरणीय पर्यटन मंत्री शंभूराज साहेबांच्यावर बैठक केली आणि या क्षेत्राला संपूर्ण एक मास्टर प्लॅन तयार करून हे क्षेत्रसुद्धा जसे इतर किल्ले आहेत त्या पद्धतीनं बहिर्जी नाईकांच्या समाजाचं गोपालगडाला सुद्धा खूप मोठ्या पद्धतीनं विकसित व्हावं यासाठी आम्ही त्यांना पत्र दिले। येत्या काही दिवसामध्ये त्याचा एक आराखडा तयार करून सगळ्यांना विश्वासात घेऊन त्याचंही काम लवकर सुरू करण्याचा आमचा प्रयत्न असेल। गेले 18-19 वर्ष आपण MM ग्रुपच्या माध्यमातून आपण बानूरगड या ठिकाणी या समाधीस्थळी यायला पायवाट होती, परंतु आज माननीय कैलासवासी बाबर आमचे बाबर आमदार साहेब यांच्या फंडातून गेल्या 2-3 वर्षापाठीमागे 2,94,00,000 रुपये आम्हाला निधी मिळाला आणि रस्त्याची चांगली व्यवस्था झालेली आहे। तसेच पाण्याची सुद्धा गडावर अतिशय उत्कृष्टपणे व्यवस्था झालेली आहे। असं होत असताना आता या समाधीच्या स्थळाला जे तटाचं थोडं काम झालेलं आहे ती पण काही नेत्यांच्या माध्यमातून झालेलं आहे। तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही एवढी मोठी स्वराज्याचं गुप्तहेर प्रमुख बहिर्जी नाईक यांची समाधीस्थळ उजेडात आमच्या ग्रुपच्या माध्यमातून आणलं आहे। परंतु ही स्थळ हे बहुजनांचं, सगळ्या महाराष्ट्रातील सगळ्या जनतेचं, शिवप्रेमींचं आहे। या महाराष्ट्रातील तमाम लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी आपली थोडीफार निधी देऊन या ठिकाणाचं पूर्ण राज्यात याची चांगल्या पद्धतीचा गौरव व्हावा एवढंच या निमित्तानं मी सांगू शकतो। पराक्रम स्मृती दिनानिमित्त काय सांगाल? बहिर्जी नाईकाची पराक्रम स्मृती दिन हा तारीख आजच आम्ही आता ह्या वर्षापासून 25 फायनल केल्या। त्याच्या अगोदर आम्ही ऑगस्ट महिन्यात नेहमी मृत्यू झालेलं 1 महिना फक्त आपल्या इतिहासात आहे, मुख्य तारीख माहिती नाही। तर शासनाच्या वतीनं इथून पुढच्या काळात ही 25 तारीख जाहीर व्हावी म्हणून आपण इथून पुढच्या काळात आमचे सुहासभाई बाबर आमदार यांच्या माध्यमातून शासनाच्या दरबारी शासकीय जयंती व्हावी अशी मी त्यांना एक विनंती करतो।